कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असून मूर्तिजापूर येथील कुरुम परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे। त्यामुळे या ठिकाणी रॅपिड अँटीजन टेस्ट शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात 126 जणांची तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान एक महिला पॉझिटिव्ह निघाली आहे। मूर्तिजापूर तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून रॅपिड अँटीजन टेस्टच्या माध्यमातून कोरोना संसर्गजन्य आजाराच्या तपासणीला 21 जुलै रोजी सुरुवात झाली असून स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळेत 126 जणांची तपासणी केली असता यामध्ये 125 अहवाल निगेटिव्ह आले, तर आशा स्वयंसेविकेचे काम करणाऱ्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुरुमात कोरोना आजाराने शिरकाव केल्यामुळे नागरिकात दहशत पसरल्याचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रॅपिड अँटीजन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मार्च, एप्रिल व मे महिन्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठ जवळपास ठप्प होती। मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून विविध प्रकारची दुकाने सुरू झाली। कुरुम परिसरातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असतानाच जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने परिसरवासियांची चिंता वाढली आहे। बाहेर गावावरून मूर्तिजापूर तालुक्यात तसेच कुरुम परिसरात येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे। पॉझिटिव्ह आलेल्या महिलेस पुढील उपचारार्थ मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे। बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचरण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विशाल काळे, डॉक्टर वंदना पवार, तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार राजू डाबेराव, मंडळ अधिकारी सुनील डाबेराव, पटवारी दर्शन चौहान, सरपंच सविता दहीकर, ग्रामविकास अधिकारी दीपक मुनेश्वर आदीसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।